जोड देत आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणाला समर्पित करणारे मराठवाड्याचे सुपुत्र गोपीनाथरावजी मुंडे यांचा आज स्मृती दिन। आजही आपण सगळेच मुंडे साहेबांना लोकनायक किंवा लोकनेते या विशेषणाने नावाजतो, कारण राजकारणात जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणे फार गरजेचे असते, जी मुंडे साहेबांना अचूक होती। ते शोषित, पीडित, वंचितांचा आवाज बनले होते। सत्ता असो वा नसो, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले मुंडे साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, असंघटित ऊसतोड मजुरांचा मुद्दा, वीज कमतरता, पाणी टंचाई यांसारखे असंख्य प्रश्न थेट राजकीय चर्चेत मांडून त्यावर उपाययोजना देखील करत असत। जसे की शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून तत्कालीन सरकारला कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले, तर गोदा परिक्रमा काढून मराठवाड्यातील गोदावरी नदी काठच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली। थोडक्यात केवळ चर्चा करत बसण्यापेक्षा थेट गाव खेड्यांमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडविण्याला मुंडे साहेबांनी प्राधान्य दिले। आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री तसेच पाटबंधारे मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे व प्रेरणास्थान गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी